नमस्कार, आपण पाहत आहे सांगली न्यूज। थकीत ऊस बिल प्रश्नी रास्ता रोको आंदोलन। सांगली जिल्ह्यातील विटा शहरामध्ये आज शेतकरी सेनेच्या वतीने थकीत ऊस बिलासाठी मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स व रायगाव येथील केन ॲग्रो साखर कारखान्याने 2018-19 ची बिले अजूनही दिलेली नाहीत। त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी असणाऱ्या कुटुंबावर उपासमारीसह आत्महत्या करण्याची वेळ आली आहे। हे खासगी साखर कारखानदार आमचे पैसे घेऊन स्वतःची मौजमजा करीत आहेत। त्यामुळे या साखर कारखान्यांना येणाऱ्या गळीत हंगामामध्ये कोणत्याही प्रकारची गाळप करण्याची परवानगी देऊ नये यासाठी हे आंदोलन केले होते। त्याच पद्धतीने जी थकीत बिले आहेत ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यांवर व्याजासह जमा करावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रचंड मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु भक्तराज ठिगळे व त्यांच्या शेतकरी सेनेने कोणत्याही प्रकारे मागे हटणार नाही अशीच भूमिका घेतल्याने पोलीस प्रशासन सुद्धा हतबल झाले होते। हा रास्ता रोको विटा शहरातील चौंडेश्वरी मंदिर नजीक असणाऱ्या यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आली। मुख्य रस्त्यावर हे आंदोलनकर्ते आले असताना या आंदोलनकर्त्यांना एका वाहनाचा धक्का लागला। त्यामुळे भक्तराज ठिगळे चांगले संतप्त झाले होते। त्यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधातही घोषणाबाजी केली। आज आमचा मोर्चा असूनही पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे, त्यांनी कोणतीही उपाययोजना केली नाही असा आरोप त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनावर केला। त्याच पद्धतीने मुख्य चौकामध्ये शेतकरी सेनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या रास्ता रोकोमुळे वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती। आज आठवड्याचा मुख्य दिवस असल्याने सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागला। यावेळी शेतकरी सेनेने सामाजिक भान राखत एका रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली। त्याचप्रमाणे आज श्री रेवणसिद्ध पालखी विटा शहरामध्ये येत असल्याने त्या पालखीलाही वाट देऊन सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न केला। यावेळी या रास्ता रोकोमुळे जी नागरिकांची गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत असेही भक्तराज ठिगळे यांनी सांगितले। या मोर्चामध्ये ग्रामीण भागातील सर्व कष्टकरी व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। या प्रसंगी तहसीलदार यांचे प्रतिनिधींनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले व आम्ही शासनाला तुमच्या तीव्र भावना कळवू असे आश्वासन दिले। त्यावेळीच या सर्व आंदोलनकर्त्यांनी हे रास्ता रोको आंदोलन मागे घेतले। अचानकपणे मुख्य चौकामध्ये रास्ता रोको झाल्याने विटेकर व सर्व वाहनधारक यांची मात्र चांगलीच पंचायत झाली। त्याचप्रमाणे गोपूज येथील कारखान्याने शेतकऱ्यांना काही बिले दिलेले असून जे कोणी राहिले आहेत त्यांचे बिल येत्या 4 दिवसात जमा होईल असेही भक्तराज ठिगळे यांनी यावेळी सांगितले। परंतु केन ॲग्रोने अजूनपर्यंत कोणतेही बिल अथवा दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिलेला नाही। त्यामुळे या केन ॲग्रोचा परवाना रद्द करावा अशी मागणी शेतकरी सेनेचे अध्यक्ष भक्तराज ठिगळे यांनी केली। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।